चला टॉस करूया आपण. सामना 4 षटकांचा. अकबर जे आहेत या ठिकाणी उपस्थित. अकबरजींच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 कॅप्टन्स आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा जयेश राणे यांना संदीप गावकर यांच्या वतीनं दिलं जात आहे. टॉस होतोय. चला 4 षटकांचा सामना आहे. सामना 4 षटकांचा असेल. हेड इज अ कॉल बाय थंडर स्ट्रायकर्स अँड टेल आणि नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडलेल्या फिअरलेस फायटर्सने. हा लवकर सांगा काय बॅटिंग की बॉलिंग. बॉलिंग. चला फेअरलेस फायटर्स सगळ्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. चला आपण घेऊया समालोचन कक्षामध्ये एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर ऐकूया आवाज पुन्हा एकदा मिस्टर राजेश यांचा. धन्यवाद. धन्यवाद मनीष सर. श्री संदीप जाधव संस्थापक अर्थातच राधेराधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गोरेगाव प्रीमियर लीगचा हा थरार आपण दुसऱ्या दिवसाचा अनुभव अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजेच प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते आणि या स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूचा उत्साह, प्रत्येक संघ मालकाचा उत्साह आणि त्याच पद्धतीने क्रिकेट रसिकांचा उत्साह सुद्धा या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आता होणारा सामना अर्थातच दोन्ही विजयी संघ ग्रुप सी मधले म्हणजेच एका बाजूला असेल तो थंडर स्ट्रायकर, एका बाजूला असेल तो फिअरलेस फायटर आणि दोन्ही संघ या स्पर्धेदरम्यान तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला विचार केला तर फिअरलेस फायटर संघाकडून फलंदाजांचा दबदबा असलेला हा संघ म्हणजेच जयेश नावाचं वादळ या फिअरलेस फायटर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्या जयेशने या अगोदरच्या सामन्यामध्ये एक बहारदार खेळी केली होती आणि त्याच जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना 4 षटकांचा, 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आणि एक पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि याचसाठी फ्लाइंग फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते थंडर स्ट्रायकर संघाला. उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक त्याचप्रमाणे सर्व क्रीडा खेळाडू आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पाताडे, माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक समालोचक अर्थातच मनीष पाटील सर, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजेच 12वा प्लेयर आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी 3 ग्रुप मधून टॉप 6 कोणते येणार याच्याकडे सगळ्यांच्या नजर लागल्या असताना आता आपण ग्रुप सी मध्ये येऊन पोहोचलोय. ग्रुप सी मध्ये थंडर स्ट्रायकर वर्सेस फिअरलेस फायटर असा हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ या अगोदरच्या सामन्यांमध्ये विजय प्राप्त केले गेले आहेत म्हणजेच दोन्ही संघांकडे चांगला आत्मविश्वास असेल आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर हाही सामना एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
थंडर स्ट्रायकर संघाकडून सलामीची जोडगोळी अर्थातच स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईकला असेल तो दीपक. कृपया बाउंड्री लाईन वरती जे प्रेक्षक आहेत किंवा खेळाडू असतील त्यांनी कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. चालू असलेल्या सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याची कृपया नोंद घ्या. सर्व खेळाडूंना तसेच क्रीडा रसिकांना विनंती केली जाते की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कृपया थांबायचं आहे. पहिल्याच चेंडूवरती गॅप शोधलाय. इथे मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 2 धावांवरती समाधान. या 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. विवेक 2 धावांनी विवेक आपलं संघाचं खातं खोलतोय, आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण विचार केला यावेळी सुरेख चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही. तदनंतर मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची गणना केली जाते म्हणजेच 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. फिअरलेस फायटर वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. गोलंदाजी मार्कवरती विकास, स्ट्राईकला असेल तो विवेक आणि नॉन स्ट्राईकला असेल तो दीपक. आणि 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आतषबाजी करायची याच इराद्याने विवेक फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तितकाच गोलंदाजीचा भार सांभाळणारा गोलंदाज देखील त्याला जखडून ठेवील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. बिनबाद 4 अशी धावसंख्या. थोडीशी संत अशी सुरुवात थंडर स्ट्रायकर संघाची. यावेळी 1 चौटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 1 धाव कंप्लीट म्हणजेच 5 ही धावसंख्या धावफलकावरती. विकास याचा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकाच खाली राहतोय त्यामुळे बॅटच्या स्लॉट मध्ये नीटसा आलेला नाही. आणि तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या षटकाचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. तो अर्थातच थंडर स्ट्रायकर संघाचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक साजेशी अशी गोलंदाजी करताना आपण गोलंदाज विकास याला पाहिलं. आता मात्र नवीन फलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोबिन. आणि मोबिनने या अगोदरच्या मॅच मध्ये 2 षटक फेकली होती. एका षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एका षटकामध्ये जवळजवळ 23 धावा खर्च केल्या होत्या. आणि तोच मोबिन आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. यावेळी मात्र आपल्या गोलंदाजीच्या किमयामध्ये काही बदल करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. पहिलाच चेंडू. इथे मात्र बॅटची एज घेऊन जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेल बांधून परतावं लागेल ते फलंदाज दीपक याला. आणि नवीन फलंदाज मयूर मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गडी बाद होतोय दीपक याच्या रूपामध्ये. 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. मयूरच्या बाबतीत सांगायचं झालं तर या अगोदरच्या
सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला होता. 5 षटकारांशी जवळजवळ 45 धावा कुठल्या होत्या आणि तोच मयूर नावाचा हा फलंदाज आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी थंडर स्ट्रायकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मोबिन, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावेवरती रोखून ठेवलंय मयूरने. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललंय. संघाच्या धावसंख्येत भर घातली. संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. एक गडी तंबूत परतलाय. कृपया बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया आतमध्ये बाहेर थांबायचं. बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न मात्र सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 14 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र गेअर बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज विवेक आणि विवेकच्या बॅटमधून षटकार आलाय. नॉन स्ट्राईकला मयूर आहे. म्हणजे दोन्ही धडाडीचे फलंदाज यावेळी मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते थंडर स्ट्राईक. यावेळी पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपल्या गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालंय तो गोलंदाज मोबिन. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज मोबिन याचं. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या इराद्याने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी. फटका चांगला होता परंतु मैदानाचे काही नियम आणि त्याच नियमामुळे एकच धाव गणली जाते. संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा विवेक तयार असेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय एक गडी बाद 16 अशा धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज विकास याने आणि तदनंतर मोबिन याने एक विकेट प्राप्त करत 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे आतापर्यंत यशस्वीरित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती फिअरलेस फायटर संघाकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती थंडर स्ट्रायकर संघाची. आता मात्र धडाडीचा फलंदाज अर्थातच ज्याने 45 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये तोच मयूर आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. माफ करा विवेकच स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला असेल तो मयूर. सुरेख फटका जमिनीलगत घरंगळत जाणारा हा फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 17 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. फिअरलेस फायटर वर्सेस थंडर स्ट्रायकर दोन्हीही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नीटसा बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता आणि तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. वारंवार मात्र मोठ्या फटक्यांची साठी प्रयत्न केला जातोय तो विवेक याच्याकडून. अठरा ही धावसंख्या धावफलकावरती असताना इथे मात्र बाधवून परतावं लागेल ते फलंदाज विवेक याला आणि सलामीचा हा फलंदाज तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल ती मयूर या नावाच्या फलंदाजाला. मयूर सोबत नवीन फलंदाज मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळेल नैनेश. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा राधे राधे चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. एका बाजूला थंडर स्ट्रायकर संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर गोलंदाजी करताना फिअरलेस फायटर संघ. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले ते गोलंदाज विकास आणि मोबिन. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती
संजय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात, तदनंतर एक विकेट प्राप्त केली आहे. सुरेख चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र गणली जाते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन गडी बाद 19 अशी धावसंख्या थंडर स्ट्रायकर संघाची. पुढचा चेंडू संजयचा, यावेळी मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक शिकून चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या. यावेळी फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 21 ही धावसंख्या धावफलकावरती. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक चालू संपलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या म्हणजे जवळजवळ 7ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती थंडर स्ट्रायकर संघाची. म्हणजे संत अशी सुरुवात. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये म्हणजेच 6 चेंडूमध्ये मोठे प्रहार करतील का थंडर स्ट्रायकर संघाचे फलंदाज. आणि एका बाजूला आपण विचार केला थंडर स्ट्रायकरच्या फलंदाजांचा, तर मयूर नावाचा हा फलंदाज ज्याने 45 धावांची खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये, आणि त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या असतील. कारण या 6 चेंडूमध्ये जर मोठे प्रहार झाले तर कुठेतरी थंडर स्ट्रायकर संघ एक चांगली मोठी टार्गेट उभी करू शकतो, आणि त्याच इराद्याने फलंदाजी करावी लागेल ते मयूर आणि नैनेश याला. शेवटचं षटक, अर्थातच हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज. विक्की नावाचा हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. 21 हा श्री गणेशाचा शुभ अंक. फुलटॉसचा चेंडू, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. झेलचं कारंज उडालंय. झेल काढी मात्र जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. म्हणजेच या ठिकाणी नैनेश याची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरा गडी बाद होतोय. 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज मंगेश फलंदाजीसाठी सज्ज असेल. 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील ते विकी याचे. या इनिंग मधले शेवटचे 4 चेंडू, या 4 चेंडूंवरती 4 मोठे प्रहार पाहायला मिळतील का पुन्हा एकदा गोलंदाज विकी आपलं वर्चस्व गाजवेल, हे मात्र पाहण्याजोगं असेल. स्ट्राईकला मंगेश, नॉन स्ट्राईकला असेल तो मयूर. मयूरला स्ट्राईकला यावं लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल, परंतु यावेळी मात्र मंगेशने एक मोठा प्रहार केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल बाद होऊन परतावं लागतंय. म्हणजे या ठिकाणी मयूर नावाचं वादळ जरी मैदानावरती असलं तरी त्याला मात्र नॉन स्ट्राईकलाच जखडून ठेवलंय असं म्हणावं लागेल. आणि त्याच दरम्यान मंगेशला परत डगआउट मध्ये परतावं लागते. 4 गडी बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज गंधार फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. थंडर स्ट्रायकर संघाकडून संत अशी सुरुवात, कारण गोलंदाजांचं वर्चस्व या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच फिअरलेस फायटर संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच आधारावरती आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून जखडून ठेवले, वंचित ठेवले ते थंडर स्ट्रायकर संघाच्या फलंदाजांना. आणि नॉन स्ट्राईकला असलेला मयूर मात्र अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज विकी सज्ज असेल. 3 चेंडूंचा खेळ संपला विकीच्या षटकाचा. 2 विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिकचा चेंडू होता, परंतु यावरती मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद 22 अशी धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू विकी याचे. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आपटला होता, चेंडू जरूर, आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, म्हणजेच वाईडच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते.
4 गडी बाद 23 अशी धावसंख्या, मर्यादित 4 षटकांचा हा सामना आणि मोठी धावसंख्या मात्र उभारू शकला नाहीये तो थंडर स्ट्रायकर संघ. कारण फिअरलेस फायटर संघाचा विचार केला तर जयेश सारखा एक धडाडीचा फलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मोठा फटका जरूर मारलाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेलबाद होऊन परतावं लागेल. इथे हॅट्रिक जरी झाली नसली तरी मात्र ओव्हर हॅट्रिक करण्यात विकी मात्र यशस्वी होतोय. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते विकी याच्या रूपामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक अवांतर स्वरूपात आणि एक एकेरी धावून पूर्ण केली होती. म्हणजेच 2 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केल्यात त्या विकी नावाच्या या गोलंदाजीने. त्याच्याच वर्चस्वावर, त्याच्याच गोलंदाजीच्या वर्चस्वावर फक्त 23 धावांवरती रोखून ठेवलंय ते थंडर स्ट्रायकर संघाला. म्हणजेच 4 गडी बाद आतापर्यंत, 5 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय थंडर स्ट्रायकर संघाची. आता मात्र नवीन फलंदाज श्रीनाथ शेवटच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकीचा आत्मविश्वास मात्र दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मित्रांनो, नाव एका दिवसात होत नसतं, मात्र एके दिवशी नक्की होत असतं. आणि ते नाव करण्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. आपल्या संघासाठी, आपल्या वैयक्तिक खेळीसाठी तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं असेल आणि तेच करताना विकी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा हाणामारीचं षटक कर्णधाराने चेंडू सोपवल्यानंतर त्या कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी करताना विकी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात, 3 विकेट प्राप्त केल्यात आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल थंडर स्ट्रायकर वर्सेस फिअरलेस फायटर. दोन्ही तुल्यबळ संघ, त्याचमुळे गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय तो फिअरलेस फायटर संघाकडून. इथे मात्र वाईड चेंडू प्लस 1 डिक्लेअर, म्हणजेच 2 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असताना आता मात्र थोडीशी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते ते विकी नावाच्या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 5 चेंडू सुरेख हाताळले होते, आता मात्र वाईड चेंडू टाकून थोडीशी थंडर स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येत वाढ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅकअप चांगला होता, तदनंतर मात्र चेंडूची फेकी केली गेली. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव घेताना यावेळी मात्र धावबाद होऊन परतावं लागेल. म्हणजेच 6 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच 28 धावांचा पाठलाग करायचा आहे तो फिअरलेस फायटर संघाला. 24 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेदरम्यान थंडर स्ट्रायकर वर्सेस फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मर्यादित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना थंडर स्ट्रायकर संघाने 27 धावा जमा केल्यात. म्हणजे 28 धावांचा पाठलाग करायचा आहे तो आता फिअरलेस फायटर संघाला हा सामना जिंकण्यासाठी, पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. आणि नक्कीच त्यासाठी जयेश नावाचा वादळ, म्हणजेच जयेश नावाचा फलंदाज सज्ज असेल तो फिअरलेस फायटर संघाकडून. एका हाती विजय मिळवून देण्यासाठी सज्ज असेल, कारण जयेश नावाच्या वादळाने या अगोदरच्या सामन्यामध्ये जवळजवळ 45 धावा कुठल्या होत्या. म्हणजेच एक धडाडीचा फलंदाज, चौकार षटकांचा बादशाह समजला जाणारा फलंदाज फिअरलेस फायटर संघाकडून आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. आणि थंडर स्ट्रायकर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. आणि नक्कीच यावेळी आपल्या गोलंदाजांचा कस लावण्यासाठी थंडर स्ट्रायकर संघ सुद्धा सज्ज असेल. राधे राधे चषक 2026 दुपारच्या सत्रातला आपण सामना पाहतोय आणि मी समालोचक राजेश पातळे थोड्या वेळासाठी सर्वांची रजा घेतो. यानंतरच्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण समालोचन कक्षात बदल करतोय. अर्थातच आमचे मार्गदर्शक माननीय श्री मनीष पाटील सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी पाताडे. आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये बरोबर स्वागत आहे. हा,
टार्गेट सेट झालेलं आहे 28 धावांचं. 28 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. तर आता 2 फलंदाज पोहोचत आहेत. चला, जयेश राणा हे स्ट्रायकर, ते आता नाहीयेत. जोडी बदलले. प्रशांत आणि संजय. प्रशांत आणि संजय हे 2 फलंदाज या 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी थंडर स्ट्रायकर. थंडर स्ट्रायकर हा तोच संघ आहे ज्यांनी 5 षटकात 69 धावा बनवल्या होत्या, ज्यामध्ये मयूरचं कॉन्ट्रीब्युशन जे होतं मागच्या सामन्यामध्ये 45 धावांचं होतं आणि या डावामध्ये त्यांनी फक्त 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. तर एव्हरीडे इज नॉट अ संडे असं म्हटलं जातं ना, तेच मयूरच्या बाबतीत घडलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये 45 आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये, म्हणजेच जर हा सामना तुम्ही जिंकलात तर तुम्ही सुपर 6 मध्ये पोहोचणार होता. अजूनही सामन्याचा निकाल नाही लागलाय, पण एक्सपेक्टेशन मयूरचं की जास्ती धावा त्याच्याकडून बनतील, पण त्या एक्सपेक्टेशनला फुलफिल नाही करता आलं. 28चं लक्ष गाठण्यासाठी स्ट्रायकर्स एंडला प्रशांत, गोलंदाजी करण्यासाठी दीपक हा की बॉलर आहे. मागच्या सामन्यात दीपकने चांगली साथ दिली होती गोलंदाजी करताना. 2 षटकं हाताळण्याचा मौका दीपकला मागच्या सामन्यात मिळाला होता. फुल टॉस बॉल ऑन साइडला पॅडल स्वीप, 1 धाव मिळते. सुरुवात या डावाची सिंगलने झालेली आहे. जिंकण्यासाठी आता 27 ची गरज. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 27 धावा. पहिल्या बॉलवर 1 धाव नोंदवली जाते. पहिल्याच बॉलपासून अटॅकिंग स्ट्रॅटेजी दिसते फलंदाज प्रशांतची. मागच्या सामन्यात जी करण्याची संधी नाही मिळाली होती ती संधी आता चालून आलेली आहे आणि जास्तीत जास्त एफर्ट्स माझ्या वतीनं मी माझ्या संघाला देईन, तोच इंटेंट पहिल्या स्ट्रोकवर प्रशांतच्या वतीनं पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धाव घेण्याची संधी होती पण ती रिस्क नाही घेतली फलंदाज प्रशांत यांनी. येतोय हा डॉट बॉल. थंडर स्ट्रायकर्स च्या वतीनं दीपक महत्वाच्या षटकाला हात घालतोय आणि पहिल्या 2 बॉलवर त्यांनी फक्त 1च धाव खर्च केले. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल फोर्स केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय सुद्धा. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. अफलातून पदलालित्य आणि तितकाच चांगला स्ट्रोक. चौकार. 4 धावा. कधी स्टेप आउट व्हायचं याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे आणि खूप योग्य वेळी ते स्टेप आउट झाले. फुल टॉस ऍडजस्ट केला, गॅप शोधला लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये मोठा गॅप त्यांनी पाहिला आणि त्या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता पोहोचलेला आहे 5 वर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 23 धावांची. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 23 धावा. पुढचा बॉल. हलक्या तरी बॉलला फक्त पंच केलंय, सॉफ्ट हँड पंच. 3 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत, तोपर्यंत 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली कॉलिंग आणि रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांची, प्रशांत आणि संजयची. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 21. फुल एंड बॉल क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोचतात वेगानं. थोडे चुकले. एका धावेला 2 धाव बदलायचं आहे की नाही हा संभ्रम होता. योग्य त्यावेळी नकार दिलेला आहे संजयने. जर नकार दिला नसता तर मग कोणाला तरी परतावं लागलं असतं. योग्य त्यावेळी नकार स्वीकारलाय प्रशांतने. मिळते 1 धाव. धावसंख्या जाते 8 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकाला संपलेला आहे. सिंगल, डबल, 4 डॉट असं अनालिसिस आपण या षटकाचं करतोय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिले षटक जे पॉप प्लेचं आहे. 30 या सर्कलच्या बाहेर आपण काऊ कॉर्नर पाहतोय, लॉंग ऑन पाहतोय आणि त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी सातत्यानं आपल्या ताकदीचा आणि अनुभवाचा वापर फलंदाज प्रशांत यांनी केला. पण आता संजय स्ट्रायकर एंडला. डबल माइंड येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 28 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी 18 चेंडू 20 धावांची गरज फिअरलेस फायटर्सला.
18 चेंडू 20 धावा. 18 बॉल्स 20. कॉन्सेप्ट खूप चांगला राहिलेला आहे गोरेगाव प्रीमियर लीगचा. आपण इकडच्याच खेळाडूंना मोठं करतोय. जर आपण या प्रभागाच्या बाहेरच्या खेळाडूंना आमंत्रित केलं आयकॉन म्हणून, तर मग आपल्या या परिसराचे खेळाडू कुठेतरी लपले जातील, त्यांना ती संधी मिळणार नाही. त्याचमुळे मागच्या 3 पर्वांपासून फक्त गोरेगाव वॉर्ड क्रमांक 51, वॉर्ड क्रमांक 54 या परिसरातील खेळाडूंनाच जास्तीत जास्त मोका देण्याचा प्रयत्न राधे राधे फाउंडेशनचा आदरणीय संदीपजी जाधव यांचा राहिलेला आहे. यशस्वी फॉर्मॅट आहे. चांगलं क्रिकेट या दोन्ही प्रभागातील क्रिकेटपटू खेळत आहेत. एक जाणीवपूर्वक बाब लक्षात घ्यावीशी वाटते. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि ज्या गोलंदाजाने मागच्या वेळी पहिले षटक हाताळलं होतं ओम, हे आता दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आम्हा समालोचकांच्या लक्षात सुद्धा नावं राहतात ज्यांनी चांगला खेळ खेळलेला आहे. त्याचमुळे कधी कधी एक्स्ट्रा मेंबरची गरज नाही भासत. म्हणून तुमचा चांगला खेळ झाला तर चर्चा तुमच्या नावाची होते, तुमचं नाव लक्षात ठेवलं जातं. ओमने मागच्या सामन्यात पहिलं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया तशीच गोलंदाजी आता अपेक्षित आहे ओम कडून थंडर स्ट्रायकरसाठी. एका बाजूला आपण जर प्रशांतचा खेळ पाहिला तर त्यांनी सुद्धा जबाबदारीचा सांभाळ केलेला आहे. जरी पहिल्या क्रमांकावर जयेश नाही आहे, जयेशची जागा त्यांनी भरून काढलेली आहे. फोर्स केले बॉलला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. ओमने मिळवला विकेट. सुरुवात या षटकाची उत्तम होते. जो फलंदाज डोकं वर काढत होता त्याला थांबवण्याचं काम ओमने केलंय. प्रशांतचा खेळ संपला. जसा मी उल्लेख केला होता की तुमचा खेळ चांगला राहिला तर मग तुमच्या नावाची चर्चा होते आणि ओमची चर्चा का आम्ही करतोय त्याचं प्रमाण तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिल्याच बॉलवर सेट बॅटरला त्यांनी परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे आणि आता नवीन फलंदाज अजित शेलार येत आहेत. अजित शेलार हे फ्रेश बॅटर मैदानात दाखल होत आहेत. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 7 चेंडूच्या समाप्तीने धावफलकावर 8 धावा आहेत. जिंकण्यासाठी आता 17 चेंडू 20 धावांची गरज. 17 बॉल्स अँड 20 रन्स. 17 चेंडू 20 धावा. ओम सुरुवात या षटकाची डॉटने करताना पाहायला मिळालेला आहे, पण त्यानंतर इतर 5 चेंडू कसे हाताळतील यावर देखील आता लक्ष सर्वांचं लागलेलं आहे. कारण बघा सुपर 6 मध्ये पोहोचायचं आहे, तर सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. ओम तयार. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं ऑन साइडला पुल केलंय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय. 1 धाव मिळते. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 9 वर. जिंकण्यासाठी 19 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 19 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर कॉन्फिडन्स पाहायला मिळालाय अजितचा. पॅव्हलियन बॉक्स मधूनच ते सेट होऊन आलेले आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्यांनी खेळला. वेग वाढवलाय ओमने यावेळेस, पण वेग वाढवताना खांद्याचा अतिरिक्त वापर झाला. बॉल वाईड लाईन कडून यष्टीरक्षकाच्या दिशेनं पोहोचला तोपर्यंत एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते. ह्या गोष्टी नकोयत असंच विकेट किपर सांगतायत गोलंदाज ओमला. जो ट्रॅक तुम्ही पकडलेला आहे तो ट्रॅक योग्य आहे, त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही असंच कदाचित ते सांगत असावेत गोलंदाज ओमला. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 18 ची गरज. 16 बॉल्स 18. पुन्हा एकदा ओम. चांगला फ्लो आहे ओमचा, तितकाच चांगला फॉलो थ्रू आणि त्यानंतर हा बॉलिंग पाथ. टप्पा पडल्यानंतर बॉल लो होतोय आणि लो बाउन्स ओळखता येत नाहीये फलंदाज अजितला. येतो हा डॉट बॉल जो आवश्यक होता थंडर स्ट्रायकर्स या संघासाठी. धावसंख्या 10 झाले. जिंकण्यासाठी आता 15 चेंडू 18 ची गरज. 15 चेंडू 18 धावा. पुढचा बॉल ओम. ओमला हा बॉल हाताळायचा होता. शॉर्ट ऑफ ब्लेन बाउन्सर साठी ट्राय केली होते पण नियंत्रण नव्हतं या चेंडूच्या पिचिंगवर.
ताकदीने हा स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगला फलंदाजाने, पण मिळते फक्त एकच धाव. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते 11, जिंकण्यासाठी 17. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू 17ची गरज आहे. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे. आतापर्यंत त्या क्षमतेचं सादरीकरण ओमच्या वतीनं केलं जात आहे. यावेळेस ओम आणखी एक विकेट मिळवतोय का पाहूया. एक्झॅक्टली व्हॉट आय सेड अर्लियर. तुमच्या नावाची चर्चा तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमच्या खेळाचा दर्जा वरचा राखता, आणि तोच दर्जेदार खेळ ओमच्या वतीनं पाहायला मिळतोय. 2 विकेट्स या षटकामध्ये त्यांच्या नावावर जात आहेत. पुन्हा एकदा पुनरागमन होते थंडर स्ट्रायकरचं. 13 चेंडू 17ची गरज आहे. आता दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकाची जी गरज होती ती षटक हाताळताना ती गरज निभावलेली आहे गोलंदाज ओमने. खर्च केलेत त्यांनी 3 धावा, मिळवल्या 2 विकेट, आणि आता शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. म्हणजेच 11 चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडूमध्ये 11 बनलेले आहेत, आणि जिंकण्यासाठी आता 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 13 चेंडू 17 धावा. स्ट्रायकर्स एंडला जयेश मागच्या सामन्याचा सामनावीर. क्रमबदल केला तर संदीप गावकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या सामन्यात सुद्धा जयेश यांच्यासाठी आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. पुढचा बॉल ओमचा ओव्हर द विकेट. आणि बघा, जी माझी ओळख आहे ती ओळख मी टिकवणार, तो उद्देश होता. पण गोल्डन डक वर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळताना 0वर जयेशचा खेळ संपला. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 17ची गरज थंडर स्ट्रायकर्स. मला हे कळत नाहीये, हा महत्वाचा सामना असताना जयेश 4थ्या क्रमांकावर काय करतोय. ज्या जयेशने मागच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या होत्या, तो जयेश 4थ्या क्रमांकावर का. आपण क्रमबदल केला पाहिजे, पण सिच्युएशन ओळखून क्रमबदल केला पाहिजे. जर हा सामना तुम्ही काढलात तर थेट तुम्ही सुपर 6 मध्ये पोहोचणार आहात. त्याचमुळे अशा वेळेला ही रिस्क घेण्याची गरज होती का, आता प्रश्न एकमेकांना विचारतील फिअरलेस फायटरचे खेळाडू. पण सामना संपला नाही ही एक वेगळी गोष्ट आहे. मागच्या 2 षटकांवर आपण पाहिलं तर नियंत्रण थंडर स्ट्रायकरच्या गोलंदाजांचं राहिलेलं आहे. पहिलं षटक जे दीपकचं 8 धावांचं होतं, विकेट त्यांना मिळवता आला नव्हता, पण ओम आले. ओमने फक्त 3 धावा खर्च करताना 3 विकेट सुद्धा मिळवल्या. तर हे पुनरागमन आहे, दमदार पुनरागमन आहे थंडर स्ट्रायकरचं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. गोविंदा मंगेश येत आहेत. मंगेश येत आहेत. ही पण कॅप परिधान करून गोलंदाजी करतायत का. नाही, मंगेश येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. मच निडेड विन. जर जिंकायचंच आहे, हाच एक पर्याय तुमच्या समोर असेल तर पूर्ण ताकद पणाला लावावी लागते. आणि पाहूया ती ताकद आता फलंदाजांच्या वतीनं लावली जाते का. मागच्या षटकात आपलं चातुर्य, आपली चपळता, आपली गुणवत्ता ओम या गोलंदाजाने दाखवली. पण पाहूया तीच गोलंदाजी मंगेशच्या वतीनं या षटकात दिसते का. पुढचा बॉल. कटर्स आहेत मंगेशकडे, दिसते तसं नसते म्हणून जग फसते. वाटलं होतं फलंदाजाला की बॉल लेग स्टंप सोडून जाईल, पण तसं घडत नाहीये. ऑफर केला नाही स्ट्रोक, त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 11 चेंडू 17 कंपल्सरी चेस. 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय गोरेगाव प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये प्रत्येक संघाच्या गोलंदाजांनी. लो राहिला बॉल, विकेट किपर चुकले. धाव घेण्याचा प्रयत्न होईल. 1 धाव मिळते बाईची. एकदा वडील लवसंख्या पोहोचते आता 12वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16ची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 16 धावा. एक क्षण सामना जिंकण्यासाठी पुरेसा असतो, एक क्षण पराभूत होण्यासाठी. पाहूया तो क्षण ज्यासाठी आपण प्रत्येक जण आतुर झालेलो आहोत. जिंकायचा क्षण तो कोणाला अनुभवता येईल. बॉल हवेत आहे, अपील तर झाली, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट जातोय मंगेशच्या खात्यात. विकेटची नोंद केली जाईल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबले 12वर. आता आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू 16. 9 बॉल 16.
बॉल शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. पूर्णपणे कंट्रोल या सामन्याचा थंडर स्ट्रायकर्स या संघाच्या गोलंदाजांनी घेतलेला आहे. पण पाहूया फलंदाज आलेत नवीन मैदानाच्या आतमध्ये. विक्की फुलटॉस बॉल, संधी होती पण ती संधी नावावर नाही करता आली. फुलटॉस सोडून नाही चालणार. विक्की तुम्हाला स्ट्रायकर एंडला अशा चुकीच्या फटक्याची निवड नाही करायची. जर फुलटॉस मिळालाय तर उचला फायदा, हातात घ्या कायदा. पण तसं नाही झालं, फक्त एकच धाव मिळाली आणि षटकार आवश्यक आहे खर तर फिअरलेस फायटर्स या संघासाठी. एक षटकार सामन्यामध्ये पूर्णपणे पलटवार करू शकतोय फिअरलेस फायटर्स. पण आता एका बाजूला मंगेश यांनी या षटकाला चांगलंच सांभाळलंय, फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. आणखीन एक परफेक्ट बाउन्सर, परफेक्ट परफ्यूम बॉल डिलिव्हर्ड बाय बॉलर मंगेश. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे फक्त 13. आवश्यकता आहे आता 15ची. बॉल शिल्लक आहेत 7. 7 चेंडू 15 धावा. 7 बॉल 15. मंगेश शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला पंचांच्या उजवीकडून. बोल्ड, क्लीन बोल्ड. तिसऱ्या षटकाचा शेवट दमदार, गोलंदाजी होते असरदार. मंगेशचा परफेक्ट बॉलिंग अटॅक ओमच्या मागोमाग. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 13. शेवटचे 6 बॉल्स आणि आवश्यकता आहे 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा. सहा चेंडू 15ची गरज. नवीन बॉलर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. मजूर येत आहेत आणि स्ट्रायकरला फलंदाज असेल संजय. स्ट्रायकर एंडला 6 चेंडू 15ची गरज आहे. परिस्थितीला लागलेली नजर तुमच्या कष्टाने काढायची असते आणि तीच आता बाब फलंदाजांच्या लक्षात आणावी लागेल. सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं झालेली आहे. एक धाव आता टार्गेट मधून झाली कमी. धावसंख्या 14 झाले. आता शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत निशांत. बॅकफुटला गेले, पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल, पूर्ण केला जाईल. क्षेत्ररक्षण चुकलंय. चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला. थ्रो देखील थोडा धीमा आहे पण 2च धाव पूर्ण करण्याची इच्छा फलंदाजाच्या मनात आहे. 2 धावा मिळत आहे. धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. एक शॉट म्हणजे 15. एक शॉट केलेली मेहनत वाया. एक धाव. 15 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. 13 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 13 धावा. चुका होता कामा नये. चुका झाल्या तर मग त्याचं दडपण पूर्णपणे तुमच्या सोबत तुमच्या संघावर येणार आहे. त्याचमुळे चुका होणार नाही त्याची काळजी फलंदाजांना घ्यायची आहे. पूर्णपणे दडपण गोलंदाज टाकतात फलंदाजांवरच. पण पाहूया त्या दडपणाला झुगारून फलंदाजी होते का. एक चेंडू ज्यामध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत मयुरी यांनी. आता शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत आणि 5 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 13 धावांची. 5 चेंडू 13 धावा. शेवटच्या वेळेस बॉल्स. स्ट्रायकर्स एंडला बंटी. पुढचा बॉल मयूरचा. ताकद लावले पण ती ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल सीमारेषा पार. एक्सक्यूज देऊन नाही चालणार. 1-2 का 4. चौकार. 4 धावा. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम फिअरलेस फायटर्स. तडजोड करून नाही चालणार. तोडफोड करावी लागणार आणि तीच तोडफोड करण्याचा उद्देश यावेळेस फलंदाज बंटी यांचा होता. कॅच ड्रॉप झाली पण 4 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. 4 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 19. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 9 धावांची. बॉल शिल्लक आहे 4. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा.
दोघांचा खेळ महत्वाचा आहे. फलंदाज एकमेकांना ओळखतायत. एका बाजूला या सामन्याला मी आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाईन, तीच धारणा बंटीची. कटर्स खूप चांगले आहेत गोलंदाज मयूरकडे. अनुभव पणाला लावून त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवला ऑन साइडला. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फोल ठरलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा बाकी, आवश्यकता नव्हती. पुढे सरकून खेळले पण त्या गोष्टीचा फायदा नाही झाला. या कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉलला टर्न मिळतोय. मयूर त्याच गोष्टीचा फायदा उचलतोय. चांगला लेग ब्रेक आहे मयूरकडे आणि त्याच संधीचा फायदा बॅक टू बॅक 2 बॉलवर मयूरने उचललेला आहे. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 ची गरज. 2 चेंडू 9 धावा. सुरुवात या षटकाची गडबडली होती. मधल्या काळामध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार आला होता, तरी सुद्धा न घाबरता गोलंदाजी मयूरच्या वतीने पाहायला मिळाले. शेवटच्या षटकासाठी मी सर्वोत्तम पर्याय आहे तेच तो सांगतोय. आणि बघा आणखीन एक फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. बॉल शेवटचा बाकी आहे. आवश्यकता 9 धावांची. 1 चेंडू 9 धावा. एक चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. या सामन्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ग्रुप सी मधला चौथा सामना खेळणार आहोत. 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर ग्रुप सी मधला चौथा सामना खेळला जाईल. मुबीन हे नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. पॉसिबिलिटी तर कमी आहे पण क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये अनपेक्षित गोष्टी सुद्धा घडतात आणि पाहूया तीच बाब आज पाहायला मिळते का. एका चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. मयूर आपण बार होता आणि त्या आपण बाराचं प्रत्युत्तर देता आलं नाहीये. फलंदाजाला चांगला सामना रंगला. ओम आणि मंगेश यांची गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाली. मयूर यांनी चेरी ऑन अ केक असा परफॉर्मन्स दिला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमला जातोय. 3 धावा खर्च करताना 3 विकेट्स ओम ठरतायत मागच्या सामन्याचे सामनावीर. ओम मॅन ऑफ द मॅच. चला ओम या मॅन ऑफ द मॅच साठी. ओम ओम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. ओम चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ओम यायचंय. आपण घेतोय 20 मिनिटांचा ब्रेक. ओमला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर 20 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये ग्रुप सी मधला चौथा सामना.